कुंभ राशी 21 ते 25 एप्रिल मिठाई वाटण्यासाठी तयार राहा. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 5 घटना घडणार म्हणजे घडणारच. कुंभ राशी 21 ते 25 एप्रिल मिठाई वाटण्यासाठी तयार राहा. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 7 घटना घडणारच. कुंभ राशींच्या जातकांनो, पुढील काही दिवस तुमच्यासाठी साधे नाहीत. कारण ब्रह्मांडात अशी एक ऊर्जा तयार झाली आहे जी थेट तुमच्या नशिबावर परिणाम करणार आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण 21 ते 25 एप्रिल या दरम्यान तुमच्या आयुष्यात अशा 7 घटना घडणार आहेत ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलू शकत नाही. हे त्या संकेतांचं विश्लेषण आहे जे ग्रह, नक्षत्र आणि तुमच्या कर्माच्या आधारावर स्पष्ट दिसत आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यातील मोठी संधी हातातून जाऊ शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची घटना तुमच्यासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते. या काळाची सुरुवात अत्यंत शांत वाटत असली तरी अंतरिक्ष यातील सूक्ष्म ऊर्जा एका मोठ्या परिवर्तनाची चाहूल देत आहे. आणि याच दरम्यान तुमच्या आयुष्यात 7 महत्त्वाच्या घटना घडण्याचे संकेत देखील निर्माण झाले आहेत. या घटना घेऊन योगायोग नसून तुमचं कर्म, नशीब आणि दैवी शक्तीच्या एकत्रित परिणामाचा हा भाग आहे. त्यामुळे या प्रत्येक घटनेकडे सजगतेने पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हाच तो काळ आहे जिथे तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर जाणार आहे. सकारात्मक बदलांची सुरुवात, ज्या गोष्टी अडथळ्यांमुळे थांबल्या होत्या त्या आता मार्गी लागू लागतील आणि तुम्हाला आता जाणवेल की काही अदृश्य शक्ती देखील तुमच्या मार्गातील अडथळे हे दूर करत आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जाणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता दुसरी घटना आहे आर्थिक क्षेत्राशी संबंधित. ही आहे अचानक धनलाभ किंवा आर्थिक स्थळे मिळण्याची. या वेळेला शक्यता निर्माण होत आहे ज्यामुळे तुमच्या मनातील ताण हा कमी होईल आणि तुम्हाला भविष्याबद्दल एक नवीनच खात्री मिळेल. मात्र या काळात पैशांचा योग्य वापर करण्यात देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तिसरी घटना नातेसंबंधामध्ये सुधारणा घडवून आणणारी ठरणार आहे. गैरसमज दूर होतील आणि काही नात्यांना देखील पुन्हा नवसंजीवनी मिळेल. त्यामुळे यावेळेस अहंकार बाजूला ठेवून प्रेम आणि समजूतदारपणाने वागणंच तुमच्यासाठी आवश्यक आहे. चौथी आणि महत्त्वाची घटना तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित असणार आहे. जे लोक प्रगतीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी नवीन संधी या वेळेला निर्माण होतील आणि तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळू लागेल. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे तुमच्यासाठी ठरणार आहे. जर तुम्ही काही दिवसात शारीरिक आणि मानसिकता आता तुम्हाला हळूहळू त्यात सुधारणा चालवणार आहे आणि एक नवीनच ऊर्जा तुमच्या शरीरात आता निर्माण होणार आहे. 6वी घटना आहे तुमच्या जीवनात एक नवीन व्यक्तीच्या आगमनाशी. ही घटना संबंधित असू शकते. जी व्यक्ती तुमच्या विचारसरणीला बदलून टाकेल आणि तुम्हाला देखील जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन देईल. त्यामुळे या व्यक्तीचे महत्त्व ओळखणे देखील तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आता 7वी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमची आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होणे. तुम्हाला स्वतःशी जोडण्याची आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची या वेळेला प्रेरणा मिळेल. त्यामुळे तुमच्या मनात एक वेगळी शांतता आणि समाधान देखील यामुळे निर्माण होईल. या 7ही घटनांचा परिणाम एकत्रितपणे तुमच्या जीवनावर मोठा बदल हा घडवून आणणार आहे. त्यामुळे या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांना तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका, कारण प्रत्येक घटना तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. या काळात तुमच्या मनात अचानक काही जुने विचार पुन्हा जागृत होऊ शकतात, जे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील अनुभवांचे मात्र या वेळेला आठवण करून देतील. पण याच वेळेस त्या आठवणी तुम्हाला दुखावण्यासाठी नाही तर काहीतरी शिकवण्यासाठी येतील. कारण प्रत्येक जुना अनुभव आहे धडा घेऊन येतो आणि त्यातूनच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी देखील बळ मिळतं. त्यामुळे या भावनांना नाकारू नका, पण त्यातूनच सकारात्मक शिकण्याचा मात्र तुम्ही इथे प्रयत्न करा. तुमच्या आसपासच्या वातावरणातही सूक्ष्म बदल तुम्हाला जाणवू लागतील. काही लोकांचे वागणे तुम्हाला बदललेले दिसेल, पण काहींची परिस्थिती अचानकच तुमच्या बाजूंना वळताना दिसेल. हे सर्व संकेत आहेत की तुमच्या जीवनात काहीतरी मोठं घडण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावेळेस कोणावरही अति अवलंबून न राहता स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवलं या वेळेला खूप महत्त्वाचं ठरेल. या काळात तुमच्या अंतर्मनाचा आवाज तुम्हाला अधिक स्पष्ट ऐकायला येईल आणि तुम्हाला योग्य अयोग्य यामधील फरक देखील सहजपणे समजू लागेल.
त्यामुळे कोणताही निर्णय घेताना बाहेर लोकांपेक्षा स्वतःच्या मनाला आधीच सल्ला विचारा, कारण विश्व तुम्हाला आतून मार्गदर्शन करत आहे आणि हा संकेत दुर्लक्षित केला तर एक मोठी संधी तुमच्या हातातून जाऊ शकते. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही ज्या गोष्टींबाबत आधी गोंधळला होतात ते आता सहजपणे तुम्ही समजून घेऊ शकाल. त्यामुळे यावेळेस घेतलेला निर्णय तुमच्या भविष्याला दिशा देणारे ठरेल. घरातील वातावरण हे सकारात्मक होईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समज वाढेल. त्यामुळे या काळात कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे हार न मानता आपल्या ध्येयाकडे सतत प्रयत्न करत राहणार आहे. तुमच्यासाठी आवश्यक आहे या काळात तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्याची देखील संधी मिळेल. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिकच प्रभावीपणे आणि तुमच्या आयुष्यात नवीन दरवाजे उघडतील. जीवनात येणाऱ्या प्रत्येक बदलाला सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला स्वीकारावं लागेल, कारण बदल हेच प्रगतीचं चिन्ह असतं आणि त्यातूनच नवीन शब्द निर्माण होते. आता मिळाली आहे तुमच्या आयुष्यातील आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे, कारण या 7 घटनांमुळे तुमचं जीवन पोहोचणार आहे आणि तुम्हाला समाधान, आनंद आणि यशाचा अनुभव देखील मिळणार आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, आता तुम्ही 7 घटकांबद्दल ऐकलंच असेल, पण खरा प्रश्न आहे की तुम्ही तयार आहात का या बदलांसाठी? कारण नशीब दार ठोठावत आहे, पण दरवाजा उघडायचा की नाही हे आपल्याच हातात असतं. जर तुम्हाला वाटत असेल की हा काळ तुमच्यासाठीच खास आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा की मी तयार आहे. तर मित्रांनो, वरील माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला आणि या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.